नमस्कार, मी सुरेखा. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आहे तो आहे माझी यूट्यूबची जर्नी, ज्यामध्ये मी काही चुका केल्या होत्या. तर त्या संदर्भात मी थोडीशी तुम्हाला माहिती देणार आहे की मी काय चुका केल्या होत्या आणि माझ्या त्या चॅनलला त्यामुळे काय प्रॉब्लेम झाले होते. झालं असं होतं की मला ना वेगवेगळे व्हिडिओ खूप छान छान व्हिडिओ बनवायची मी आणि ते माझ्या मोबाईल गॅलरीमध्ये माझी गॅलरी फुल होऊन जायची. मग त्यामुळे व्हायचं काय की माझा मोबाईल हँग व्हायचा. तर मला कुठेतरी वाटायचं की ते कुठेतरी सेव्ह राहिले पाहिजेत. तर त्यासाठी मला असं एक माहिती थोडीशीच मिळाली होती की अरे हा आपण यूट्यूब चॅनल ओपन करूया आणि त्यावर आपण आपले हे व्हिडिओ अपलोड करू शकतो. म्हणजे ते तिथे कायमस्वरूपी राहून जातात. तर एवढीच मला माहिती मिळाली होती. आणि काय झालं होतं, आमच्या मैत्रिणींचा एक ग्रुप होता. तर त्या ग्रुपचे असे वेगवेगळे कार्यक्रम व्हायचे. कधी आम्ही नाटक बसवायचो, कधी गाण्यांचा कार्यक्रम, कवी संमेलन असायची, किंवा कथाकथन, असे वेगवेगळे विविध कार्यक्रम असायचे. तर त्या कार्यक्रमाचे खूप व्हिडिओ असायचे. पण ते व्हिडिओचं व्हायचं काय की माझ्या एकटीच्या मोबाईलमध्ये जर चांगला व्हिडिओ आला नाही, तर मी माझ्या दुसऱ्या मैत्रिणींनी कोणी व्हिडिओ काढला असेल तर त्यांच्याकडून तो व्हिडिओ मागवून घ्यायची. मग आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला होता. त्या व्हॉट्सअप ग्रुपवर सगळ्या जणी तो जो एखादा कार्यक्रम झालेला असेल त्या कार्यक्रमाचे व्हिडिओ त्या व्हॉट्सअप ग्रुपला सेंड करायचे. मग मी काय करायचे, त्यातले जे जे चांगले व्हिडिओ असतील ना, तर ते मी घ्यायची आणि एडिटिंग करून माझ्या त्या चॅनलला मी नाव दिलं होतं मुक्तांगण सखी मंच. तर त्या चॅनलवर मी ते व्हिडिओ अपलोड करायची. छान चाललं होतं, मला काहीच माहिती नव्हती. व्हिडिओ मी टाकायची. कधी आम्ही डान्स केलेले होते किंवा काय कुठे पिकनिकला गेलो असे पिकनिकला जायचो, तिथे आम्ही काही गाणी त्याच्यावर अपलोड करायचो आणि मोठमोठे लॉंग लॉंग व्हिडिओ मी टाकून द्यायचे. असे बरेच व्हिडिओ होते आणि खूप मैत्रिणी असल्यामुळे सगळ्याच त्यामध्ये दिसायच्या. त्यामुळे झालं काय, त्यांच्या नातेवाईकांनी आणि खूप असं तो व्हिडिओ खूप लवकर व्हायरल व्हायचे आणि सबस्क्रायबर पण पटकन वाढले आणि व्ह्यूज पण खूप यायचे. तर खूप पटकन तो ग्रो होत होता चॅनल. तर मग असंच ज्यांना माहिती होती त्यांनी माझा तो एक दिवस चॅनल चेक केला. तर मग त्यांनी सांगितलं, अगं तुला हे केवढे कॉपीराईट क्लेम आलेले आहेत, खूप काय 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 प्रॉब्लेम आहे तुझ्या व्हिडिओमध्ये. तर युट्यूबला जर तू मोनोटाईजला तो व्हिडिओ पाठवला चॅनल, तर युट्यूब सरळ डिलीट करून टाकेल, तुझं चॅनलच उडवून टाकेल. अरे बापरे. मग म्हटलं एवढी मेहनत फुकट जाईल आता. मग मी काय केलं, जेवढे जेवढे कॉपीराईट होते ना, तर त्यांचं ते म्युझिक होते ते म्युझिक उडवण्याचा प्रयत्न केला. पण ते नुसते म्यूट असलेले जे व्हिडिओ होते ना, ते नंतर हळूहळू ऑटोमॅटिक काही व्हिडिओ उडूनच गेले आणि काही व्हिडिओ चांगले वाटत नव्हते बिना आवाजाचे, ते मी उडवले. पुन्हा काय झालं, वेगवेगळ्या मैत्रिणींच्या मोबाईल मधून व्हिडिओ घेतलेले होते, त्यामुळे त्याच्यावर पण कॉपीराईट क्लेम आले होते. कारण त्यांनी कुठेतरी ते पाठवलेलेच असतील की नाही, शिवाय दुसऱ्यांच्या व्हिडिओ मधले चालत नाही. बरं, काही व्हिडिओ असे होते की जे फक्त मैत्रिणींच्या मोबाईल मधले होते की त्यात मी दिसतही नव्हती. आणि युट्यूबचं नियम काय आहे की प्रत्येक व्हिडिओमध्ये ज्याचं चॅनल आहे ती व्यक्ती त्या व्हिडिओमध्ये दिसायला हवी, असा आपल्या युट्यूबचा नियम आहे की ज्याचं चॅनल आहे ती व्यक्ती त्या व्हिडिओमध्ये दिसायला हवी. एखादा अर्धा व्हिडिओ चालून जातो, पण लॉंग व्हिडिओ तर आपण थोडंफार तर दिसलंच पाहिजे. तर अशा पद्धतीने त्या चुका होत्या. मग मी काय केली, अजून काही व्हिडिओ डिलीट केले. मग त्यामुळे झालं काय, थोड्या मैत्रिणी काही नाराज व्हायला लागल्या. त्यांचे फोन यायला लागले, अगं तू आमचा व्हिडिओ डिलीट का केला, अगं तू आमचा व्हिडिओ डिलीट का केला. तर मग त्यांची पण नाराजी व्हायला लागली. मग आता करणार काय. मग मी काय केलं, तो चॅनल आहे तसाच ठेवला आणि हा नवीन चॅनल ओपन केला, वाव सुरेखा या नावाने. आणि ह्या चॅनलवर मग मी माझे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली, जे युट्यूबच्या नियमामध्ये बसतात अशा पद्धतीने व्हिडिओ टाकण्यास सुरुवात केली. मग हे असं झालं की आधी मला काहीच माहिती नव्हती आणि मी छंद म्हणून युट्यूब चॅनल चालू केलं. पण तुम्ही असं करू नका. आधी युट्यूब चॅनल सुरू करण्याआधी युट्यूबचे नियम जाणून घ्या.
आणि मगच तुमचं चॅनल ओपन करा, म्हणजे तुम्हाला कुठला व्हिडिओ डिलीट करण्याची गरज पडणार नाही. आपले युट्यूबचे नियम काय आहेत की त्याच्या लॉंग व्हिडिओला कुठलेही पिक्चरच्या चित्रपटातल्या गाण्यांचे म्युझिक आपण लावू शकत नाही, किंवा युट्यूब वायटी स्टुडिओमध्ये जे म्युझिक आहेत, जे फ्री म्युझिक आहे, जे युट्यूबनेच आपल्याला दिलेले आहेत, ते म्युझिक जर लावले तर ते चालतील आपल्याला. किंवा आणखीन काय, दुसऱ्यांच्या मोबाईल मधले व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले चालत नाही. अजून म्हणजे दुसऱ्यांनी काढलेले फोटो, काही जण बघा देवाचे फोटो काढतात किंवा वेगवेगळ्या तिथल्या सिनरीचे फोटो काढतात आणि आपण त्यांच्याकडून ते फोटो मागवून घेतो, तर ते फोटो सुद्धा चालत नाही, त्याला सुद्धा कधी कधी क्लेम येतोच. आपण स्वतः फोटो काढलेले हवेत, आपण स्वतः व्हिडिओ बनवलेले हवेत, मग म्हणजे आपल्याला म्हणजे भविष्यात काही प्रॉब्लेम येणार नाही. तर अशा पद्धतीने ते नियम आहेत. दुसरं म्हणजे आपल्याला आपली एक कॅटेगरी निवडावी लागते. आता माझी अजून काही एक कॅटेगरी ठरलेली नाहीये, मी बऱ्याचदा वेगवेगळ्या नवीन नवीन कॅटेगरी चाललेली आहे. मलाही वाटलं नव्हतं की मला एवढा सपोर्ट मिळेल, पण बऱ्यापैकी सपोर्ट मिळत चाललेला आहे आणि चॅनल आता छान ग्रो होत आहे. तर मी आता येणाऱ्या नवीन वर्षामध्ये प्रयत्न करेल की कोणती तरी एक कॅटेगरी निवडावी. आतापर्यंत माझ्या चॅनलला काही प्रॉब्लेम आला नाही. हे माझं चॅनल मोनोटाईज झालेलं आहे, याच्यात सगळे नियम व्यवस्थित आहेत माझे, त्यामुळे चॅनल मोनोटाईज झालेलं आहे. वेगवेगळे व्हिडिओ असले तरी काही कुठल्या व्हिडिओला कसलाही क्लेम आलेला नाही अजूनपर्यंत. त्यामुळे तुम्ही माझे चॅनलचे शॉर्ट व्हिडिओ पण पाहू शकता आणि लॉंग व्हिडिओही पाहू शकता, एक अभ्यासासाठी की त्याच्यात वेगवेगळी कॅटेगरी आहे, पण कुठेही काही अजून प्रॉब्लेम आलेला नाही. पण आता नवीन वर्ष येणार याच्यात कदाचित मी प्रयत्न करते की काहीतरी एक कॅटेगरी मध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया. आणखीन दुसरं म्हणजे ह्या चॅनलचा युट्यूब जर्नी प्रवास कसा होता याच्यावर मी पुढचा व्हिडिओ बनवेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि अजून काही माहिती हवी असेल तर मला सांगा, म्हणजे मी याच्यावरती अजून एक व्हिडिओ तुम्हाला बनवून त्यात अजून दुसरी माहिती नक्की देईल. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असंच सहकार्य ठेवा आणि सबस्क्राईब करा, व्हिडिओ पुढे शेअर करा.